शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड 10 सप्टेंबर 2022च्या कथित कार्यकारिणीत झाली, पण 1 सप्टेंबरच्या बैठकीचेच जे मिनिट्स आहेत त्यात हे होणारच होतं हे दिसतंय। त्यामुळे ही निवडणूक अयोग्य आहे असा दावा अजित पवार गटाने केलाय। त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमका काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सेनेच्या केसप्रमाणे राष्ट्रवादीचं चिन्ह देखील गोठवलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की गेले 2 तास निवडणूक आयोगामध्ये या सगळ्या मुद्द्यांवर सुनावणी सुरू आहे। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। प्रशांत कदम आपल्या सोबत आहे। प्रशांत, काय नेमकं घडते? जवळपास 2 तास होऊन गेलेले आहेत, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, त्यामध्ये अर्थातच चिन्ह गोठवलं जाणार याकडे। 4 वाजता निवडणूक आयोगामध्ये ही सुनावणी सुरू झालेली होती आणि सुनावणी सुरू होण्याच्या आधीच एक नाट्यमय प्रसंग घडला, तो म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये दाखल झाले। या संपूर्ण सुनावणीसाठी त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती हा चर्चेचा विषय राहिली। अर्थात त्यांची उपस्थिती ही बंधनकारक नव्हती, पण तरी देखील शरद पवार या वयामध्ये स्वतः निवडणूक आयोगासमोर आले। याचं कारण कुठल्याही मास लीडरला माहिती असतं की हे अशा पद्धतीची लढाई जी आहे, निवडणूक आयोगामध्ये निर्णय काहीही होईल, पण जनतेच्या मैदानामध्ये, जनतेच्या कोर्टामध्ये न्याय मागताना आपलं नैतिक पारडं जे आहे ते अधिक मजबूत असावं, यासाठी कदाचित शरद पवारांनी हा विचार केला असेल आणि ते स्वतः निवडणूक आयोगामध्ये आत्ता उपस्थित आहेत। 2 तास झाले सलग सुनावणी सुरू आहे आणि शरद पवार ही संपूर्ण सुनावणी स्वतः त्या ठिकाणी ऐकत आहेत। याच्या आधी सुद्धा जेव्हा समाजवादी पक्षामध्ये वाद झालेला होता, अखिलेश विरुद्ध मुलायम सिंग, पिता पुत्रांमधला वाद होता, तेव्हा सुद्धा मुलायम सिंग हे स्वतः निवडणूक आयोगामध्ये आलेले होते आणि कुठल्याही मास लीडरप्रमाणे जसं शरद पवार मास लीडर आहेत तशाच पद्धतीनं मुलायम सिंग यादव हे सुद्धा मास लीडर आहेत आणि त्यामुळं कदाचित त्यांनी त्यावेळी सुद्धा निवडणूक आयोगाच्या दारामध्ये पाऊल ठेवलेलं होतं। अर्थात मुलायम सिंगांच्या विरोधात निकाल गेलेला होता, पण तरीसुद्धा मी म्हटलं की सगळीच लढाई जी आहे ती काही आयोगामधलीच नसते। काही लढाया ज्या आहेत त्या वेगळ्या, म्हणजे जनतेच्या मैदानामध्ये लढाव्या लागतात। लोकांच्या मनातली एक लढाई जी असते ती वेगळी असते आणि ती जिंकण्यासाठी कदाचित या सगळ्या प्रतिकात्मक गोष्टींचा विचार जो आहे तो केलेला दिसतोय। आज जे सगळे युक्तिवाद झालेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख युक्तिवाद अजित पवार गटाकडनं शरद पवारांच्या अध्यक्षपदावरचे आक्षेप आहेत। 10-11 सप्टेंबर 2022 2 दिवस दिल्लीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी झालेली होती आणि तिथं शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून फेरनिवड झालेली होती। या निवडीला अजित पवारांच्या गटानं आक्षेप घेतला। त्यांचा पहिला आक्षेप हा होता की 10 सप्टेंबरला जरी बैठक झालेली असली तरी 1 सप्टेंबरला जी बैठक झालेली होती त्याच्या आधी कोर कमिटीची राष्ट्रवादीच्या, त्याच्यामध्येच हे निश्चित झालेलं होतं की शरद पवारांची निवड होणार आहे आणि त्यामुळं जर आधीच हे निश्चित होतं की निवड झालेली आहे तर त्या पार्श्वभूमीवरती मग त्या निवडीला अर्थ राहतो का हे आपल्याला बघावं लागेल। निवडणूक आयोगाच्या दारात आपल्याला काहीतरी हालचाल दिसतीये, त्यामुळं बैठक संपली आहे का हे बघावं लागेल। 4 ते 6 वाजेपर्यंतचा वेळ होता। 2 तास युक्तिवाद झालेले आहेत। निवडणूक आयोगाच्या दारामध्ये या गाड्या लागलेल्या आहेत। कुठल्याही क्षणी हे नेते बाहेर येऊ शकतात आणि त्या दृष्टीनं नेमकं आता पुढे काय होतं हे आपल्याला बघावं लागेल। प्रशांत, एका पाठोपाठ एक गाड्यांचा ताफा आपल्याला या ठिकाणी दिसतोय। आजच्या सुनावणीसाठी अजित पवार गटाकडनं कुणीही उपस्थित नव्हतं, नेते उपस्थित नव्हते, पण शरद पवार गटाकडनं शरद पवार, जितेंद्र आव्हाड आणि वंदना चव्हाण हे 3 नेते या ठिकाणी उपस्थित होते। प्रशांत, ही सुनावणी संपली की सुरू आहे अजून? शरद पवार हे निवडणूक आयोगाच्या दारातून बाहेर आलेले आहेत। हे एक अत्यंत महत्त्वाचं या क्षणाचं दृश्य आपण बघतोय। 2 तास सुनावणी झाली आणि त्याच्यानंतर शरद पवार हे बाहेर आलेले आहेत। संपूर्ण 2 तासांची सुनावणी त्यांनी ऐकली। पहिल्याच दिवशी ते या सुनावणीसाठी हजर होते आणि आता ते बाहेर पडत आहेत। त्यांच्या एका बाजूला आपल्याला अभिषेक मनु सिंघवी दिसत आहेत, दुसऱ्या बाजूला जितेंद्र आव्हाड आहेत आणि हे सगळे नेते जे आहेत ते आता बाहेर येत आहेत। सलग 2 तास सुनावणी झालेली आहे। पहिल्याच दिवशी शरद पवार स्वतः या सुनावणीसाठी उपस्थित होते। खरं तर या सुनावणीसाठी त्यांची उपस्थिती ही काही पूर्णपणे बंधनकारक नव्हती, पण तरी देखील ते आले आणि येऊन त्यांनी सलग 2 तास देखील या सगळ्या आता काय बोलतायत हे देखील आपल्याला बघावं लागेल।
त्यामुळे निवडणूक आयोगातली सुनावणी संपलेली आहे. शरद पवार हे बाहेर आलेले आहेत. ते आता शरद पवार नेमकं माध्यमांसमोर काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यार कैमरामैन स्टैंड पे चलो यार, क्या कर रहे हो? चलो ये क्या चलो पीछे चलो, अरे पीछे चलो यार, कौन थोड़ा पीछे एक कदम प्लीज, नसीब पीछे चलो, हम लोग चलो पीछे सब, पीछे मत करो, हम लोग कह रहे हैं तेव्हा राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुनावणी पार पडलेली आहे. ते पहिल्यांदाच निवडणूक आयोगामध्ये या सगळ्यावर सुनावणी घेण्यात आली. यामध्ये शरद पवार हे मर्जीनुसार पक्ष चालवतात असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलेला. सोबतच जयंत पाटील यांच्या निवडीचा घटनाक्रम देखील सादर करण्यात आला. जयंत पाटलांची नियुक्ती ही राष्ट्रीय कार्यकारिणी आधी करण्यात आल्याचा दावा हा अजित पवार गटाकडून करण्यात आलेला होता. तसा युक्तिवाद देखील करण्यात आलेला होता. यासोबतच राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्हाबाबत ही सगळी सुनावणी गेले 2 तास सुरू होती. दोन्ही गटांचे वकील हे निवडणूक आयोगामध्ये उपस्थित होते. यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे शरद पवार स्वतः 2 तास निवडणूक आयोगातील या सुनावणीसाठी उपस्थित होते. तर अजित पवार गटाचा कुठलाही नेता यासाठी उपस्थित नव्हता. त्यामुळे स्वाभाविकच आता या आजच्या सुनावणीमध्ये काय नेमकं झालेलं आहे याची उत्सुकता आता सगळ्यांना लागलेली आहे. त्यामुळे घटनेच्या आधारे काय काय गोष्टी योग्य आहेत हे अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं. तर जोवर निर्णय होत नाही तोपर्यंत घड्याळ चिन्ह जे आहे ते गोठवू नका अशी मागणी निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटाकडून करण्यात आली. दरम्यान ज्या नियुक्त होतात त्या फक्त एका पत्राद्वारे होतात असा दावा देखील अजित पवार गटाकडून करण्यात आला. तर पक्षाचं काम कसं चालतं या संदर्भात देखील अजित पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. विधानसभेचे 42, त्यासोबतच विधान परिषदेचे 6, नागालँडचे 7, लोकसभेचा 1 खासदार आणि राज्यसभेचा 1 खासदार आमच्यासोबत असल्याचा दावा हा अजित पवार गटाकडून करण्यात आला. दरम्यान 4 ते 6 अशी निवडणूक आयोगामध्ये ही सगळी सुनावणी घेण्यात येत होती आणि हा निवडणूक आयोगातली ही सुनावणी सगळी संपलेली आहे. चलो चलो सब पीछे चलो चलो हमको नहीं चलो आता ही सुनावणी संपल्यानंतर आता शरद पवार नेमकं काय बोलतात याकडे आता अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. निवडणूक आयोग घड्याळ चिन्ह गोठवणार का याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान जोवर निर्णय होत नाही तोवर हे जे चिन्ह आहे ते गोठवू नका अशी मागणी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेली आहे. त्यामुळे दोन्हीही गटाकडून आता पक्ष आणि चिन्हावर आपापला दावा सांगितला जातोय. तर दुसरीकडे पवारांच्या पदावरच अजित पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता शरद पवार नेमकं काय बोलतात आजच्या या सुनावणीबद्दल हे पाहणं महत्त्वाचं असणार. त्यांच्यासोबत अभिषेक मनु सिंघवी आणि यासोबतच जितेंद्र आव्हाड देखील पाहायला मिळतात. अनेक मुद्दे हे खरं तर उपस्थित करण्यात आलेले होते. त्यामुळे निवडणूक आयोग नेमका काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 4 ते 6 अशी निवडणूक आयोगामध्ये ही सगळी सुनावणी सुरू होती. राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत ही सुनावणी सुरू असतानाच निवडणूक आयोग हे चिन्ह गोठवणार का, राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आगामी 5 राज्यांमध्ये देखील निवडणुका आहेत. तर दुसरीकडे आता अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या पक्षातल्या पदावरच खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. तसा आक्षेप देखील घेण्यात आला. सोबतच शरद पवार हे मर्जीनुसारच पक्ष चालवतात असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला. आणि यासोबतच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या देखील निवडीचा घटनाक्रम सादर करण्यात आला. जयंत पाटलांची नियुक्ती ही राष्ट्रीय कार्यकारिणी आधीच करण्यात आल्याचा अजित पवार गटानं युक्तिवाद केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत देखील अजित पवार गटाकडून दावा करण्यात आलेला आहे. दोन्ही गटाच्या वकिलांकडून आज जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दरम्यान शरद पवार स्वतः संपूर्ण या युक्तिवादासाठी निवडणूक आयोगामध्ये उपस्थित होते. तर अजित पवार गटाचा कुठलाही नेता मात्र आजच्या या सुनावणीसाठी उपस्थित नव्हता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.